आणि एक महत्त्वाची बातमी, राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गट अलर्ट मोडवर आलेले आहे। अत्यंत महत्त्वाची बातमी, कुठल्याही फॉर्मवर सही करू नका असे आता सूचना सर्व आमदारांना अजित पवारांनी दिलेल्या आहेत। तसंच मंत्र्यांना देखील या सूचना दिल्यात। राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गट अलर्ट मोडवर आलाय। अधिक माहिती देतात माझे सहकारी योगेश बोरसे। योगेश, सुमित, राज्यसभा निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे आणि जो काही कार्यक्रम आहे तो सुद्धा आता जाहीर करण्यात आलेला आहे। 27 तारखेला ही संपूर्ण प्रक्रिया पार पडणार आहे आणि त्यानंतर साधारणतः 29 तारखेला या संदर्भातला जो निकाल आहे तो लागणार आहे। मात्र त्यापूर्वीच काल अजित पवार गटाची जी मुंबईतल्या देवगिरी बंगल्यावरती बैठक पार पडली, या बैठकीत अजित पवारांनी आपल्या आमदारांना त्यासोबतच मंत्र्यांना स्पष्ट शब्दात सूचना दिलेल्या आहेत। कुणी कुठल्याही फॉर्मवरती सह्या करू नयेत, त्यासोबतच कुणी कुठल्याही उमेदवारासाठी सूचक अनुमोदक होऊ नये अशा पद्धतीच्या सूचना या आमदार आणि मंत्र्यांना देण्यात आलेल्या आहेत। कारण राज्यसभा निवडणूक जर बघितली तर अतिशय काटेकी टक्कर असते। मागची राज्यसभा निवडणूक आपण बघितलेली आहे, कशा पद्धतीने ही निवडणूक एक मतांसाठी तितकीच महत्वाची असते। त्यामुळे आमदारांना अजित पवारांनी या सूचना दिलेल्या आहेत। अजित पवार गटासाठी महायुतीमध्ये एक जागा असणार अशा पद्धतीचं एकूण चित्र स्पष्ट झालेलं आहे आणि इतर ज्या काही 5 जागा आहेत त्या भाजपसह शिंदे गटाला सुद्धा त्या जागा मिळणार आहेत। त्यामुळे एक जागा नेमकी कोण लढवणार या संदर्भात कालच्या बैठकीत चर्चा झालेली नसली तरी सुद्धा नेमकी ही निवडणूक कशी असणार आहे आणि या निवडणुकीमध्ये काय नेमकी खबरदारी घ्यायची या संदर्भातल्या सूचना काल अजित पवारांनी आपल्या आमदार आणि मंत्र्यांना दिलेल्या आहेत। कुठलाही दगाफटका होऊ नये या दृष्टिकोनातून अजित पवारांनी या सूचना काल आमदारांना दिलेल्या आहेत आणि येणाऱ्या काळात अजून काही सूचना या दिल्या जातील। त्यासोबतच नेमका अजित पवार गटाचा उमेदवार कोण असणार आहे या संदर्भातल्या चर्चा सुद्धा या पुढच्या काळातल्या बैठकीत जी काही बैठक होईल त्यामध्ये केली जाणार आहे। मात्र काल सर्व आमदारांना ज्या काही सूचना देण्यात आलेल्या आहेत त्या अर्थातच कुठल्याही कागदावरती कुठल्या फॉर्मवरती सह्या करू नयेत किंवा कुणालाही सूचक अनुमोदक होऊ नयेत अशा पद्धतीच्या अजित पवारांनी स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत। आणि कारण ज्या पद्धतीने शरद पवार गटाकडे खरं तर कोटा नसल्यामुळे त्यांचा उमेदवार नसणार आहे, उद्धव ठाकरे गटाकडे सुद्धा कोटा नसल्यामुळे उमेदवार, म्हणूनच या सगळ्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी योगेश।